नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नमस्कार, मी गौरव संबूसचा अनुभव म्हणजे कोकण. नमस्कार, मी गौरव संबूसचा अनुभव नावाचा स्टॉल आहे. तिचा व्यवसाय आहे. त्यामध्ये कोकण प्रोडक्ट आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्ये आम्ही दरवेळेस स्टॉल लावतो. ते खूप चांगला रिस्पॉन्स असतो, उत्स्फूर्त रिस्पॉन्स असतो. आणि सगळ्यात जास्त विक्री म्हणायची तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या स्टॉलवरच होते. खूप चांगल्या प्रकारे तिथे कस्टमर जोडले जातात. ते नंतरसुद्धा आमच्याकडनं प्रोडक्ट घेत राहतात आणि या स्टॉलची आम्ही नेहमी वाट बघत असतो. तर आमचंसुद्धा आज आणि उद्या शनिवार रविवारमध्ये हा स्टॉल आहे. सर्व स्टॉलमध्ये तुम्ही नक्की भेट द्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहरतर्फे खास मकर संक्रांती निमित्त भव्य ग्राहक पेठ प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नाविन्यपूर्ण स्टॉलने प्रदर्शन सजले असून 6 ते 7 जानेवारी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात डोंबिवली सर्वे सभागृह येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवलीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, त्यांना ग्राहक पेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच प्रदर्शन भरवून उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते व त्यांना प्रोत्साहन देत असते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदर्शन कमिटी आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहर कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. नमस्कार, आम्ही आदित्य फूड कोर्ट. आमची स्पेशालिटी आहे कढी वडा, कढी समोसा आणि तर्री पोहे आणि मिसळ पाव. भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आम्ही यावेळेस डोंबिवली पूर्व येथे सर्वे स्टॉल इथे प्रथमच आमचा फूड स्टॉल लावण्यात येत आहे. त्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघाचे खूप खूप धन्यवाद. मी अर्चना पालव. अखिल भारतीय ब्राह्मण सभामध्ये आज आपला स्टॉल आहे 6 आणि 7 तारखेला. सगळ्यांनी जरूर या. गावच्या गोष्टी म्हणून आपला शॉप आहे फडके रोडला. आणि हे इथे आज संधी दिल्याबद्दल मी अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे पूर्णपणे आभार मानते आहे की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला. मला तर या सगळ्या गोष्टीची काही सवय नव्हती, पण इथे बोलायला पण ते आज मला संधी दिली, त्याच्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानते. आणि माझ्याकडे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. होममेड आहेत, काही गावच्या वेगवेगळ्या आहेत. सातारा आहे, कोल्हापूर आहे, काही घरगुती आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांनी सॅम्पल भेटते सगळ्यांना. आणि होम डिलिव्हरी पण आपली सगळ्यांना फ्री आहे. चार्जेस नाही कशाचेही. काजू युनिट आमचं आणि हे सगळं डांगर पीठ, कुळथाचं पीठ, मीठ, गोडा मसाला हे आयचं पाणी.
नमस्कार. आपण इथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केलेली आहे, ग्राहक पेठ आयोजित केलेली आहे मकर संक्रांतीनिमित्त सर्वेश हॉल डोंबिवली पूर्व येथे. इथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमी अशा प्रकारचे ग्राहक पेठ आयोजित करत असतो. त्याला नेहमी भरभरून प्रतिसाद मिळत असतो आणि इथे इतक्या प्रकारची व्हरायटी आपल्याला मिळत असते वस्तूंची आणि उत्पादनांची, आणि कुठल्या तरी सणाला जोडून हा असल्यामुळे त्या सणाची जी पर्टिक्युलर खरेदी असते ती आपल्याला इथे मनसोक्त करता येते. आणि हा प्रदर्शन भरल्यानंतर इतक्या प्रकारची व्हरायटी आपल्याला इथे मिळत असते की खरेदीचा जो आनंद असतो आणि शिवाय तुम्हाला चॉईस पण असते की 2-3 ठिकाणावरून तुम्ही एक ठिकाणी कुठेतरी चांगल्या प्रकारे खरेदी करू शकता. आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम चालवतो. त्यापैकी ग्राहक पेठ हा त्यांचा एक उपक्रम आहे. तर आपण सगळ्यांनी अवश्य या ग्राहक पेठेच्या इथे 6 आणि 7 जानेवारी 2024 सर्वेश हॉल डोंबिवली पूर्व इथे सकाळी 9 ते रात्री 9 ह्यामध्ये हा इथे ग्राहक पेठ चालू आहे. ते सर्वांनी अवश्य या ग्राहक पेठेला आवर्जून भेट द्या आणि भरभरून खरेदी करा, मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावा. धन्यवाद. नमस्कार, मी संपदा मंदार कानडे. माझ्या कंपनीचं नाव आहे नेचरजी ॲग्रो प्रोडक्ट. मी मॅन्युफॅक्चरिंग करते वेलची पावडरचं. आज सर्वेश हॉलमध्ये 6 आणि 7 तारखेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे हे भव्य ग्राहक पेठ अरेंज केलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जी ग्राहक पेठ भरवली जाते त्याला प्रेक्षकांचा खूप उत्कृष्ट प्रतिसाद असतो आणि आम्ही नेहमी त्यांचे स्टॉल धारक आहोत. त्याच्यामुळे अवश्य येऊन आजच्याही प्रदर्शनाला तुम्ही भेट देऊन आम्हाला असंच काय म्हणता येईल सहकार्य करा. थँक्यू. नमस्कार, मी संपदा खांडेकर. हा माझा पुतण्या वरद खांडेकर आहे. ह्याचा सगळं हे प्रोडक्शन ह्याचं आहे. मी त्याच्याबरोबर आले. आणि हे काजू आहेत ते आम्ही घरी युनिट आहे आमचं काजूचं. मॅन्युअल जास्तीत जास्त करता येईल तेवढे केलेले आहे. हळद, हे डांगर पीठ आहे, गोडा मसाला, मेथकूट, कुळीत पीठ, सांडगी मिरची आणि ही काजूकतली होममेड सगळ्या गोष्टी ह्या घरी केलेल्या आहेत. आणि आमची शेती आहे त्याच्यात पिकलेल्या ह्याच्यातनं हे सगळं बनवलेलं आहे. आणि आम्ही इथे पहिल्यांदा स्टॉल लावायला आलो. कोकणातच आम्ही 2-3 ठिकाणी लावले होते, पण इतकी माहिती आम्हाला कळली की इकडे असे स्टॉल लावले जातात आणि इथल्या लोकांना घरगुती चांगलं कोकणातनं मिळावं या दृष्टीने आम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. ह्याशिवाय सुद्धा अजून आमचे प्रॉडक्ट्स आहेत. कोकम सरबत, कोकम, त्याच्यानंतर आवळा सरबत, आवळा कॅन्डी, ही सगळी आहेत, पण ते आत्ता इथे आहे. मैं गीता मोरे, ब्रांड का नाम वाटरटेक्स प्रोडक्ट. मैं बंगाल की हूँ. फर्स्ट टाइम मैं अखिल भारतीय में पार्टिसिपेट करती हूँ. मेरा कलकत्ता का साड़ी है, हैंडलूम, ताक, बनारसी वैराइटीज़, जामदानी, लिनेन, मेरा कार्ड है. लिमिटेड कॉटन टी शर्ट्स आहे. एका याची प्राईस 999 आहे. 3 घेतले तर 800 रुपयाने एक टी शर्ट दिला जाईल. आणि प्युअर कॉटन आहे, दिलेले टी शर्ट्स आहे. क्वालिटीचं पूर्ण गॅरंटी दिली जाईल. जरा काही प्रॉब्लेम झाला तर रिटर्न वगैरे केला दुसरा रिप्लेस वगैरे दिला जाईल. आणि प्रोडक्ट हे एकदम सुंदर आहे आणि कलर वगैरे सगळं याचं गॅरंटी घेतली. काही झालं तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि फॅब्रिक म्हणून त्याच्यावर कॉल करा, तुम्हाला दुसऱ्या भेटला जाईल.
विद्यार्थी संघाने आयोजित केलेलं प्रदर्शन आहे. तिथे मी हाताने रंगवलेले कापड, बॅग आणि टी शर्ट द्यायला लावलेलं आहे. माझ्या ह्याचं नाव फ्लावर प्रोजेक्ट आहे, ब्रँडचं नाव. हां हां बोला. हां हॅलो नमस्कार, मी अक्षय पानसे. मी पानसे ॲग्रो फूड्स या नावाने आमचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचं बिझनेस आहे आणि आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर आम्ही सगळी त्यांची एक्झिबिशन्स केलेली आहेत आत्तापर्यंत जेवढी आहेत ती, आणि खूप चांगला प्रतिसाद असतो आणि आम्हाला याच्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खूप ग्राहक जोडले गेले आमचे आणि त्यामुळे आम्हाला ह्या ज्या येणारा जो ग्राहक आहे तो सुद्धा क्वालिटी कॉन्शियस असतो इकडचा. त्याच्यामुळे आमच्या प्रॉडक्ट्सलाही त्यांचं चांगलं ॲप्रिसिएशन मिळतं आणि त्याचा रेटही चांगला मिळतो. त्याच्यामुळे इथे येऊन फायदा होतो बऱ्याच लोकांना. थँक्यू. हॅलो, मी वैदेही. आम्ही साताऱ्याहून आलेलो आहोत. आर्या फूड प्रॉडक्ट्स नावाचं आमचं हे आहे, प्रॉडक्ट्स आहे. त्यात सगळं प्रकारचे लाडू आहेत, साजूक तुपातले आहेत, त्यानंतर चिवडा, सुपारी आहे, खारी शंकरपाळी, चिवडा, कडबोळी, वेफर्स, हे पॉपकॉर्न पफ आहेत आणि आमची स्पेशालिटी म्हणजे सीताफळ रबडी आहे. मागच्या वर्षी आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्टॉल लावला होता. या सगळ्या पदार्थांना छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे आम्ही परत आता दुसऱ्यांदा इथे येत आहोत आणि हा स्टॉल लावलेला आहे. आणि ह्यांनी सोय पण आमची चांगली केलेली आहे आणि ही स्पेशल आमची म्हणजे हे आहे कॅडबरी, शतावरीयुक्त कॅडबरी. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.